महाराष्ट्रातील आंदोलनांचं राजकारण आता एका स्फोटक वळणावर येऊन पोहोचले। एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आपल्या बेमुदत उपोषणावर ठाम आहेत, तर दुसरीकडे या आंदोलनाच्या झळा आता संपूर्ण राज्यात पसरताना दिसतायत। यासोबतच सरकारवर प्रचंड दबावही वाढलाय। सरकारकडून सातत्याने बैठका, शिष्टाई आणि आश्वासनांचा खेळ सुरू आहे। मात्र या सगळ्यात आता एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची भर पडली आहे। मराठा आंदोलनापाठोपाठ आता दीपक रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीनं विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्ट पासून जालन्यात थेट आमरण उपोषणाचं हत्यार उपसले। हे सरकार सदनशीर मार्गाने मांडलेल्या मागण्या ऐकत नाही, सरकारला फक्त उपोषणाचीच भाषा कळते, असा थेट घणाघाती आरोप करत ब्राह्मण समाजाच्या संघटनांनी आरपारच्या लढ्याची तयारी सुरू केली आहे। एकीकडे जरांगे पाटलांचा मुंबईतील आझाद मैदानाकडे कूच करण्याचा इशारा, दुसरीकडे सकल ब्राह्मण समाजाचं जालन्यातील उपोषण आणि मध्यभागी ओबीसी समाजाचा विरोध। या त्रिमुखी संघर्षात राज्य सरकारची कशी कोंडी झालीये पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढ्याची घोषणा केली असून त्यांचं हे बेमुदत उपोषण 29 ऑगस्ट पासून आंतरवाली सराटी इथं सुरू होतंय। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 ऑगस्टचा थेट अल्टिमेटमही दिलाय। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं आणि आतापर्यंत शोधण्यात आलेल्या सर्व कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना 28 ऑगस्टच्या आत प्रमाणपत्र लागू करावीत अशी त्यांची मागणी आहे। जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं आंतरवाली सराटी इथं जाऊन त्यांची भेट घेतली आणि तासनतास चर्चाही झाल्या। मात्र जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेत। विशेष म्हणजे जर 28 ऑगस्ट पर्यंत सरकारनं ठोस निर्णय घेतला नाही तर उपोषण सुरू असतानाच मराठा बांधवांना सोबत घेऊन मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करण्याचा कडक इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी दिलाय। जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा आणि सरकारच्या भूमिकेचा परिणाम आता इतर समाजांवरही होताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर आता दीपक रणनवरे यांच्या नेतृत्वाखाली समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीने जालन्यातून आक्रमक पवित्रा घेतलाय। ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 29 ऑगस्ट पासून जालन्यात हे आंदोलन पुकारण्यात आलंय। सरकारला उपोषणाशिवाय दुसरी भाषा कळत नाही अशी भूमिका मांडत नेत्यांनी शासनासमोर प्रमुख मागण्या ठेवल्यात। आता या मागण्या कोणत्या आहेत तर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मदत मिळावी म्हणून महामंडळांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, तर दुसरी मागणी आहे ब्राह्मण समाजातील गरीब मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी 100% मोफत शैक्षणिक सवलत मिळवण्याची आहे। शिवाय तिसरी मागणी आहे ती राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारण्यात येण्याची आहे। तर चौथी मागणी आहे मंदिरांमध्ये सेवा करणाऱ्या अल्पभूधारक, भूमिहीन पुरोहित किंवा पुजाऱ्यांना दरमहा निश्चित मानधन लागू करण्याची। या मागण्यांवर अनेक वर्षांपासून केवळ कागदी आश्वासनं दिली जात असल्याचा आरोप करत आता उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निर्माण झालेला हा संघर्ष अत्यंत गुंतागुंतीचा झालाय। जालन्यात एकाच वेळी मराठा आणि ब्राह्मण समाजाची आंदोलनं सुरू होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनावर मोठा ताण निर्माण झालाय। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आणि 58 लाख नोंदींच्या आधारे आरक्षण देण्याच्या मागणीला ओबीसी महासंघानं आधीच तीव्र विरोध दर्शवलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे। तर दुसरीकडे 29 ऑगस्ट पासून जालन्यात मराठा आरक्षणाचं उपोषण आणि सकल ब्राह्मण समाजाचं उपोषण एकाच वेळी सुरू होत असल्यामुळे महायुती सरकारची चौफेर कोंडी झालीये। एका बाजूला जरांगे पाटलांचा मुंबई कूचचा इशारा रोखणं, दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाचा रोष ओढवून न घेणं आणि तिसऱ्या बाजूला ब्राह्मण समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढणं, अशा तिहेरी संकटात गृह विभाग आणि राज्य सरकार सापडले। राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्रात जातीय समीकरणांचं राजकारण हे सध्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर आहे। आगामी निवडणुकांच्या तोंडावर जर हे सामाजिक असंतोषाचं वादळ शांत झालं नाही तर त्याचा मोठा फटका हा सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षांना बसू शकतो। यात प्रामुख्याने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या आवाहनाचा मोठा प्रभाव पाहायला मिळतोय।
तर दुसरा फटका म्हणजे शहरी आणि निमशहरी भागात ब्राह्मण समाज आणि इतर उच्चवर्गीय मतदारांची मतं ही निर्णायक ठरतायत. तर तिसरा फटका म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ओबीसी मतदारांची संख्या ही मोठी आहे. आता याच सगळ्या घटकांना खुश ठेवणं आणि कोणाचाही रोष ओढवून न घेणं हे राज्य सरकार समोर असणारं सगळ्यात मोठं आव्हान आहे. एकंदरीत पाहता 29 ऑगस्ट पासून जालन्यात सामाजिक आणि राजकीय आंदोलनांचा मोठा भडका उडण्याची चिन्ह आहेत. जरांगे पाटलांचा 28 ऑगस्टचा अल्टिमेटम आणि मुंबई कूचचा इशारा, सोबतच सकल ब्राह्मण समाजाच्या 5 मागण्यांवरील उपोषण आणि यावर राज्य सरकार येत्या काळात काय ठोस पावलं उचलणार याकडेच आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले. आता मंडळी, महाराष्ट्रातील या बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणावर आणि आंदोलनांच्या या सत्रावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच पुण्यातील आणि महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा पुणे प्राईम न्यूज.